नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। मित्रांनो, सध्या आपण पाहतोय पेट्रोलच्या डिझेलच्या दरांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते। अर्थात ती थोडी थोडी वाढ केली जाते, एकदम लोकांवर या दरवाढीचं जे ओझं आहे ते लादलं जाऊ नये या दृष्टीने सरकार थोडं जे पेट्रोल किंवा डिझेलच्या दरामध्ये वाढ आहे ती करताना आपल्याला दिसते। आणि त्याच्यातून एक प्रकारे लोकांमध्ये कुठेतरी प्रचंड नाराजी निर्माण होऊ नये, लोकांमध्ये एक प्रकारे त्याचा दबाव जो आहे तो पडू नये या सगळ्या दरवाढीचा, या उद्देशाने ते केलं जाते हे सगळ्यांना कळते। आणि त्यातून आपल्याला पाहायला मिळतं की एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावर काय स्थिती आहे, तर अनेक देशांमध्ये या पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते प्रचंड वाढलेले आहेत। पण त्या तुलनेत भारतामध्ये मात्र हे दर म्हणजे सुरुवातीला अगदी युद्धाच्या काळामध्ये तर ते वाढवण्यात आले नव्हते, पण आता ते वाढवण्यास सुरुवात केली तेव्हासुद्धा ते एकदम न वाढवता काही पैसे आपण पाहतोय रोजच्या रोज वाढत आहेत। आता आज आम्ही व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी 2 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ करण्यात आली। म्हणजे फार मोठी वाढ जी आहे ती केली जात नाही, पण कालांतराने ती असे हळूहळू वाढ करत ती होत जाणार आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीला भारत काय कारणीभूत नाही हे सगळ्यांनाही माहिती आहे। आता जे काही इराण, अमेरिका, इस्रायल हे युद्ध झालं, म्हणजे आता तुर्तास युद्धविराम आहे, त्याच्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय। होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती मोकळी करण्याचा प्रयत्न होतोय, आणि ती झाली तर कदाचित हा तेलाचा पुरवठा सुरळीत होऊ शकेल, पण तोपर्यंत काही पर्याय नाही आहे। आणि अशा परिस्थितीत सगळ्याच जगाला याच्यामध्ये समस्यांना तोंड द्यावं लागते, भारतालाच नव्हे। पण हे माहिती असतानासुद्धा या निमित्ताने पेट्रोल डिझेलच्या या भाववाढीच्या निमित्ताने आपल्याला कुठेतरी सत्तेचा मार्ग प्राप्त होऊ शकतो का, असा प्रयत्न विरोधक करत आहेत। म्हणजे विरोधकांचं कामच आहे की जनतेमध्ये महागाई आहे, बेरोजगारी आहे किंवा भाववाढ होते, पेट्रोल डिझेलच्या भाववाढीच्या संदर्भात आपण आंदोलनं करावी आणि त्या निमित्ताने सरकारवर टीका करावी, हे स्वाभाविक आहे आणि त्याच्यात काय चुकीचं नाही। प्रत्येक विरोधी पक्ष जो आहे तो याचा फायदा उचलतोच। पण आत्ता परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी सत्तेतून गेले पाहिजेत काही करून, आणि त्यासाठी मग कोणत्याही पद्धतीचं आंदोलन व्हायला काही हरकत नाही। लोकांनी रस्त्यावर उतरावं, जेनझीने रस्त्यावर उतरावं, तरुणांनी रस्त्यावर उतरावं, पण काही करून मोदींना दूर करा, म्हणजे आमचा सत्तेचा मार्ग मोकळा होईल। या दृष्टीने आत्ता हे सगळं पेट्रोल आणि डिझेलची जी भाववाढ होते त्याकडे पाहिलं जाते। हे कुठेतरी काडी टाकण्याचा, एक काडी टाकायची आहे, आग लागली पाहिजे, आगडो मुसळला पाहिजे, स्फोट झाला पाहिजे, असा विचार सध्या विरोधक करतायत। इतका टोकाचा विचार ते करू लागलेले आहेत। आणि याचं कारण तेच आहे की गेल्या या सगळ्या नरेंद्र मोदींच्या सत्ता काळामध्ये भाजपाची विविध राज्यात सत्ता आली, मोदीसुद्धा आता हे तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान झालेले आहेत। अशा परिस्थितीत आपण काय पुन्हा सत्तेत येणं शक्य नाही, हे कुठेतरी विरोधकांना निश्चितपणे कळलेलं आहे। आणि मग अशा वेळेला आपण काय करायचं, तर कुठेतरी युवकांच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून हे सरकार उलथवता कसं येईल याचा प्रयत्न करायचा। मग नेपाळ, बांगलादेश ही उदाहरणं द्यायची, हे सध्या प्रयत्न चालू आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं। राहुल गांधींनी आत्ताच एक त्यांची अल्पसंख्य कमिटीची बैठक होती, त्याच्यामध्ये सांगितल्याचं असं कळतंय, म्हणजे त्याचा कुठलाही व्हिडिओ उपलब्ध नाही, पण राहुल गांधी त्याच्यात म्हणतात, तशा पद्धतीच्या बातम्या आल्या की वर्षभरामध्ये नरेंद्र मोदी जे ते राजीनामा देतील, असं राहुल गांधींनी आश्वस्त केलंय किंवा भविष्य सांगितले। आता तिथे अल्पसंख्य कमिटीची बैठक असल्यामुळे स्वाभाविकच त्यांना काहीतरी असं आश्वासन देणं भाग असेल राहुल गांधींना, कारण आपण काहीच करू शकत नाही, आपण काय सत्तेत येऊ शकत नाही, आपल्याला लोक मतं देत नाहीयेत। मग निदान त्यांना तरी आश्वस्त करूया की बाबा नरेंद्र मोदी वर्षभरात जातील, हे ते सांगतायत। पण तिथे
आपण पंतप्रधान होणार आहोत हे मात्र भविष्य राहुल गांधींना अद्याप सांगता आलेलं नाही. पण मोदी वर्षभरात जातील असं ते सांगतायत आणि त्या माध्यमातून एक प्रकारे देशामध्ये असं वातावरण तयार करायचं, अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे देशामध्ये, या दृष्टीने राहुल गांधींचा प्रयत्न आहे. आणि तशा पद्धतीचे अनेक लोकांचे विचार जे आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा या संदर्भात विचारण्यात आलं पत्रकारांनी, तेव्हा जितेंद्र आव्हाड म्हणाले की पेट्रोलच्या आणि डिझेलच्या भाववाढीमुळे समाजामध्ये अस्वस्थता आहे, लोक मारामाऱ्या करतायत पेट्रोलसाठी डिझेलसाठी, येत्या काही काळामध्ये मुंबईमध्ये दंगेसुद्धा होऊ शकतात. हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते, लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील. अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील. म्हणजे आपल्याला सत्तेत येण्यासाठी काही करा, दंगे करा, नरेंद्र मोदींचा राजीनामा जो आहे तो मिळवण्यासाठी आपल्याला तरुणांना रस्त्यावर उतरवावं लागलं तरी चालेल. आता हे जे कोक्रोच जनता पार्टी हे जे एक प्लॅटफॉर्म तयार झाला त्याचासुद्धा लगेच विरोधकांना प्रचंड आनंद झाला की या निमित्ताने तरी कुठेतरी तरुणांमध्ये एक वातावरण तयार होईल, तरुण आपल्यासाठी कुठेतरी रस्त्यावर उतरतील आणि या सरकारला घालवतील, असा कुठेतरी त्यांच्यामध्ये एक आशा निर्माण झाली, आशेचा किरण निर्माण झाला आणि ते आपल्याला इथे पाहायला मिळालं. अशा पद्धतीने सध्या विरोधकांचा जो काही प्रयत्न आहे तो या पेट्रोल डिझेलच्या निमित्ताने लोकांची मनं जी आहेत ती भडकावणं, याच्या पलीकडे आता त्यांच्या हाती काही राहिलेलं नाही. आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी डिझेलसाठी प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. ज्यावेळेला युद्ध सुरू होतं इराण, अमेरिका आणि इस्रायलचं, त्यावेळेला गॅसचा तुटवडा होईल अशा पद्धतीने बातम्या येऊ लागल्यावर गॅसच्या रांगा लागत होत्या. पण प्रत्यक्षात गॅसचा पुरवठा होऊ लागला व्यवस्थित आणि आता आपण त्या गॅसच्या रांगांच्या कोणत्याच बातम्या पाहत नाही. पेट्रोलचाही कुठेही तुटवडा असल्याच्या बातम्या आपल्याला दिसत नाहीत. आता बातम्या आहेत त्या डिझेलच्या तुटवड्याच्या, पण त्या कुठे त्याच 1-2 जिल्ह्यांमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळतात. कुठे परभणीमध्ये आहे, हिंगोलीमध्ये आहे, याच ठिकाणी आपल्याला या बातम्या दिसतात आणि त्याच्यामध्ये नुसत्या कॅनच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांना गरज नाही अशातला भाग नाही, पण डिझेलसाठी एवढ्या प्रमाणात कधीच रांगा लागत नाहीत. त्या आता अचानक लागल्या. त्याचं कारण काही लोकांनी निश्चितपणे एक तर ते डिझेल साठवलेलं आहे किंवा या मोठ्या रांगा लागल्यानंतर पेट्रोल पंप जे आहे त्यांच्या मालकांनी ठरवलं असेल की एकाच वेळेला एवढ्या लोकांना डिझेल दिलं तर ते संपून जाईल आणि मग ते कसं काय देणार आणखी लोकांना, ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना ते कसं देणार. आणि त्यातून हे वातावरण तयार होते आणि मग याच्यामध्ये विरोधकांना निश्चितपणे आनंद होतोय की अशा डिझेलच्या रांगा लागलेल्या आहेत, याचा अर्थ काहीतरी होईल, कशा तरी स्फोट होईल, लोकांच्या रागाचा स्फोट होईल आणि मग हे सरकार पडेल आणि आपल्याला कदाचित तिथे संधी मिळू शकेल, असा त्यांचा प्रयत्न असला पाहिजे. त्यातूनच हे होताना दिसतं. निखिल वागळेंसारखे पत्रकार, ते अर्थातच मोदी विरोधक आहेत, ते सुद्धा म्हणतात की आता हे काय निवडणुकीतून नरेंद्र मोदींचं सरकार जाईल असं अजिबात वाटत नाही, आता लोकांनाच रस्त्यावर उतरावं लागेल. म्हणजे पत्रकारांची भूमिका काय झालेली आहे पहा. म्हणजे ते स्वतःला पत्रकार म्हणवतात. पत्रकारांची भूमिका ही बातमी देण्याची असली पाहिजे, पण ती न करता लोकांनी रस्त्यावर उतरावं आणि काही करून हे सरकार घालवावं असं पत्रकार आता बोलू लागले. यांच्यासारखे तथाकथित पत्रकार, विचारवंत हतबल झालेले आहेत. सगळेच राजकीय पक्ष, विरोधी पक्ष जे आहेत ते इतके हतबल झालेले आहेत की काही करून पेट्रोलच्या निमित्ताने आम्ही काडी लावायला तयार आहोत, आमच्याकडे काडेपेट्या भरपूर आहेत, फक्त टाकली की त्याचा स्फोट व्हायला पाहिजे, आगडोम उसळायला पाहिजे, जेणेकरून हे सरकार त्याच्यामध्ये भस्म होईल आणि आम्हाला कुठेतरी संधी मिळेल. कारण आम्हाला काही लोक मतं देत नाही आहेत, आमचे विचार काही लोकांना पटत नाही आहेत, आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो पण काहीच होत नाही. गेली 12 वर्ष नरेंद्र मोदींचंच सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये सरकार बदललं, बिहारमध्ये सरकार बदललं, उत्तर प्रदेशात बदललं, सगळीकडे भाजपाचं सरकार येते आणि त्या हतबलतेतून आता निदान पेट्रोलच्या निमित्ताने तरी
आपल्याला कुठेतरी आग लावता येईल का, हा प्रयत्न यातून दिसून येतो. आणि आपण पाहिलं इतक्या वर्षामध्ये 2014 पासून वेगवेगळे मुद्दे घेऊन सातत्याने समाजात कशी अस्वस्थता निर्माण होईल याचा प्रयत्न झाला. म्हणजे टीका होऊ नये किंवा एखाद्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करू नये विरोधी पक्षांनी, असं अजिबात नाही. पण हा जो रोख आहे तो अराजकता निर्माण करण्याच्या दिशेने आहे. मग राहुल गांधी परदेशात जातात, कुठेतरी देशाच्या विरोधात सातत्याने बोलतात, लोकांची मदत मागतात की अमेरिका युरोपने आमच्या मदतीला यावं आणि देशातलं सरकार जे आहे ते बदलून टाकावं. बांगलादेश, नेपाळ इथे जसं काय विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली तसं इथे भारतात व्हायला पाहिजे, अशी काय अनेकांची इच्छा आहे. त्या उद्देशाने ते केलं जातं. शेतकरी आंदोलन झालं, CAचं आंदोलन झालं. ही आंदोलनं सगळी कशासाठी होती, तर सरकार उलथवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी नव्हती. CAचा कायद्याशी काही संबंध नव्हता. CAचा कायदाच मुळात भारतातल्या मुस्लिमांसाठी नव्हता. तो पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या ठिकाणी असलेल्या अल्पसंख्य हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन यांच्यासाठी तो कायदा होता आणि आहे. पण आंदोलन त्यासाठी झालं की जेणेकरून सरकार कुठेतरी पडेल, सरकार डळमळीत होईल आणि आपल्याला संधी मिळेल. पण अजूनही ती संधी मिळालेली नाही. आता ही युद्धाच्या निमित्ताने, पेट्रोल डिझेलच्या भाववाढीच्या निमित्ताने कुठेतरी दंगे व्हावेत, नरेंद्र मोदींचं सरकार वर्षभरात जावं काही करून, त्या कोक्रोच जनता पार्टीच्या प्रमाणे असं काहीतरी तरुणांनी काहीतरी तयार करावं आमच्यासाठी आणि एकदाचंही सरकार घालवावं जेणेकरून आम्ही सत्तेत येऊ. हे सगळे प्रयत्न यातून दिसून येतात आणि ते खरे तर देशासाठी धोकादायक आहेत. पण देशासाठी धोका असला तरी चालेल, आम्हाला सत्तेत येण्यासाठी ते उपयुक्त आहे, असंच हे वातावरण या ठिकाणी दिसून येतं. तुम्हाला हा विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.